मला असं वाटतं जवळपास सगळ्यांनी दाल बाटी ट्राय केली असेल ना, तर वेगवेगळ्या प्रकारच्या बाटीचे प्रकार पण तुम्ही बघितले असेल. तर आज मी घेऊन आली आहे नवीन बाटीचा प्रकार पनीर चीज बाटी. एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. त्यासाठी मी एका बाउलमध्ये घेतला 1 कप दूध, 1 चमचा तेल, 1 चमचा पिठी साखर आणि थोडंसं घेतलं आहे बेकिंग पावडर घेतलेलं आहे. त्यावर एक चाळणी ठेवली आहे. त्यावर ठेवून टाकणार आहे मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ आणि थोडंसं मी बेकिंग सोडा टाकलेला आहे. आता त्याला मस्तपैकी मी चाळून घेणार आहे. दुधाच्या बाउलमध्ये आपल्याला हे कणिक चाळून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने सर्व इन्ग्रीडियंट्स आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्याचं घट्टसर आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. बघा आवश्यकता वाटली तरच तुम्ही त्यामध्ये दूध टाका, नाहीतर घट्टसर आपल्याला असा गोळा भिजवून ठेवायचा आणि थोडंसं आपण त्याला 5 ते 10 मिनिटासाठी रेस्टला ठेवणार आहे. आता करणार आहे आपण बाटीचं सारण तयार. त्यासाठी मी एका बाउलमध्ये घेतलं आहे बारीक चॉप केलेले कांदा, गाजर आणि शिमला मिर्च. त्यामध्ये टाकणार आहे आपण बारीक कट केलेला टोमॅटो, उकडलेले कॉर्नचे दाणे, पनीरचे काप, सोबतच टाकणार आहे आपण मोझरेला चीज आणि मस्तपैकी टाकणार आहे हिरवीगार अशी ताजी ताजी कोथिंबीर. आता यामध्ये काही स्पाइसेस टाकणार आहे आपण चिली फ्लेक्स, सोबतच टाकणार आहे मस्तपैकी आपण ऑरेगॅनो, मिरेपूड. बघा छान आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आता यामध्ये टाकणार आहे चवीनुसार मीठ. आता सर्व इन्ग्रीडियंट छानपैकी आपण एकत्र करून घेणार आहे. बघा मस्त आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे. अगदी सोपी अशी रेसिपी आहे. एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर आपला कणिक पण छान अशी मुरल्या गेली असेल तर आपण आहे त्या कंडिशनमध्येच त्याचे गोळे करणार आहे छोटे छोटे. आपल्याला परत त्याला मळायचं नाही आहे. ज्या कंडिशनमध्ये आहे त्या कंडिशनमध्ये आपल्याला त्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहे. पोपटाला तेल लावायचं आहे आणि मस्तपैकी एक पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे. जाडसर पुरी लाटायची आहे. एक बाउल घ्यायचा आहे. त्यावर अशा पद्धतीने पुरी आपल्याला सेट करून घ्यायची आहे. मध्ये मस्तपैकी आपण जे सारण तयार केलं होतं आपण ते भरणार आहे आणि मस्तपैकी आता याची बाटी तयार करून घेणार आहे. बघा छान आपल्याला व्यवस्थित चिपकवून घ्यायचं आहे. अशा आपल्या बाट्या तयार होतात. अशा पद्धतीने माझ्या बाटीच्या बाट्या पण तयार करून घेतलेल्या आहे. आता पॅन गरम करायला ठेवले होते त्यामध्ये घेतला आहे मस्तपैकी तूप मी. आता हे बाट्या मस्तपैकी त्यावर शेकून घेणार आहे. बघा छान आपल्याला सर्व बाजूनी लाल होईपर्यंत आपल्याला छान अशा बाट्या भाजून घ्यायच्या आहे. वरून मस्त क्रिस्पी आतून नरमगार अशा बाट्या तयार होतात. खायला एकदम टेस्टी आणि हेल्दी आहे. एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला पनीर चीज बाटी कशी वाटली. आवडत्या सॉसबरोबर, ग्रीन चटणीबरोबर किंवा कुठल्याही चटणीबरोबर तुम्ही सर्व करू शकता. बघा छान अशी बाटी तयार झालेली आहे. मी तुम्हाला तोडून पण दाखवते. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन रेसिपींसोबत. बाय बाय.